आपण पाहत आहोत नजरों से नजारा मिला ऐसा नजारा नहीं देखा, अरे आसमान भी देखा लेकिन मेरे सतीश भाऊ जैसा सितारा नहीं देखा। तर आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या चळवळीच्या अंगानं आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून भारताची लोकशाही, खरं तर संसद, प्रशासन, न्याय आणि मीडिया हे संविधानावर आधारित या ठिकाणी बाबासाहेबांनी सर्वसमावेशक असणाऱ्या सर्वांना आपल्या या ठिकाणी असणाऱ्या अधिकारामध्ये हा जो अधिकार दिलेला आहे आणि मग जे गोरगरीब आहेत, वंचित आहेत, उपेक्षित आहेत, दुर्बल आहेत, अशा गाव कुसाबाहेर राहणाऱ्या गोरगरिबांचं जे दुखणं आहे ते शासन दरबारी मांडून त्याला न्याय देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये जर कोण करत असेल तर ते पत्रकार करतो। आणि सांगोल्यामध्ये या ठिकाणी खरं तर दुष्काळासारख्या या ठिकाणी सांगोल्यामध्ये आज पत्रकारांचा सुकाळ भाऊंच्या जे सहवासात आले त्या सर्वांना भाऊंनी माना पानानं, सन्मानानं, स्वाभिमानानं, अंतकरणातून आपल्यातलाच एक आपला आहे, माझ्या सांगोला नगरीचा तो एक घटक आहे, माझ्या सांगोला परिवारातला तो एक घटक आहे, अशा पद्धतीनं प्रत्येकाला आयुष्यामध्ये न्याय देण्याचं काम केलं। आणि हे करत असताना याची जाणीव आणि उतराई म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण एवढी सगळी मंडळी आज खरं तर आपल्या गुरुचा मान पान आणि सन्मान व्हावा या उद्देशानं खरं तर या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। हे प्रेम असं कुणालाही मिळत नाही, कारण त्यानं आयुष्यामध्ये या ठिकाणी कष्टा खावा लागतात, जमिनी स्वतःला गाडून घ्यावं लागतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये ही इमारत उभी राहते। अशा पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक संकटाला आज तशा पद्धतीनं पाहिलं तर पत्रकारिता करणं किंवा प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आज खऱ्या अर्थानं तो चालवणं आज किती मोठी परिस्थिती भयान आहे याची परिस्थिती आज आपल्यासारख्या कार्यकर्त्याला आज आम्ही जाणलेली आहे। अशा परिस्थितीला तोंड देऊन येणारी सगळी वादळं झेलत येणाऱ्या प्रत्येक संकटाला या ठिकाणी सामोरं जात आज महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सन्माननीय राजाभाऊ माने साहेबांना या ठिकाणी बरोबर घेऊन त्याला राजमान्यता मिळवून देण्यासाठी सतीश भाऊंचा या ठिकाणी खरं तर सिंहाचा वाटा आहे। आणि हे सगळं करत असताना आपल्यासारख्या या ठिकाणी असणाऱ्या गरीबातल्या गरीबाला सुद्धा न्याय देण्याचं काम सतीश भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। सांगोला तालुक्यातून महाराष्ट्राची दिशा घडत असताना सांगोल्यातल्या या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी समतावादी आणि पुरोगामी विचाराचा हा वारसा असलेला तालुका आहे आणि या तालुक्याचं मला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये नाव घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीच्या विचारानं भविष्य काळामध्ये मी जरी आज महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असलो तर भविष्य काळामध्ये सतीश भाऊ या डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील असं आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू शकतो। कारण ज्यांच्यात तेवढी ताकद आहे, तेवढी हिंमत आहे, तेवढं धैर्य आहे आणि हे सगळं करत असताना पत्रकारितेला जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असतो ती न्याय प्रक्रियेतील असणारी न्यायाची भावना आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सतीश भाऊंकडे आहे। म्हणजे अन्यायाची चिड आहे आणि न्यायाची चाड ज्याला म्हणतात, अन्यायाच्या चिडनं आज आपल्यातल्या या ठिकाणी असणाऱ्या पत्रकाराला खरं तर चिडच आली पाहिजे। कारण समाजामध्ये आज आपण तसं पाहिलं तर आज प्रत्यक्ष आपण बघतोय समाजामध्ये आज अन्याय अत्याचाराच्या मालिका चालू आहेत। आज खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या वरती अन्याय अत्याचार होताना दिसत आहे, तरुणांच्या या ठिकाणी हाताला काम मिळताना दिसत नाही। आज दिवसाढवळ्या आया बहिणींची या ठिकाणी आबरू आज लक्तरीवरती या ठिकाणी मांडली जातात। अशा परिस्थितीमध्ये 18,000 शाळा गरिबांच्या बहुजनांच्या पोरांच्या या ठिकाणी आज असणाऱ्या या ठिकाणी आयुष्याचा खेळ उद्याच्या भविष्याच्या दृष्टीनं उद्ध्वस्त होतोय काय अशी परिस्थिती या ठिकाणी खरे तर निर्माण झालेली आहे। आणि मग सगळे आपण शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची मुलं आहोत, आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं या विचारधारेला बांधील आहोत। राज्य कुणाचं असो, कोण करतंय, कुठल्या पार्टीचं आहे हे महत्वाचं नाही, परंतु संविधानाला जे अभिप्रेत आहे की गावगाड्यातला या ठिकाणी शेवटच्या घटकातला जो माणूस आहे तो माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी माना पानानं सन्मानानं या ठिकाणी जगला पाहिजे। आणि म्हणून आपली पत्रकारिता ज्याच्यासाठी या ठिकाणी असली पाहिजे की ज्याला कोणीच नाही, ज्याला कोणी वालीच नाही, याच्यासाठी या ठिकाणी आपली पत्रकारिता तशा पद्धतीनं फुलं आली पाहिजे। आणि अशा पद्धतीच्या विचाराने गेली सातत्यानं आज मी सांगोला नगरी असेल, दैनिक मानदेश असेल, आज आपला सगळा डिजिटल मीडिया असेल, अशा सगळ्या या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या
भावांच्या रगारगामध्ये आणि नसानसामध्ये आहे आणि हे करण्याचं काम आज खऱ्या अर्थानं हे पुण्यकर्म सतीश भाऊंनी आपल्या पदरात घेतलेलं आहे. अशा पद्धतीच्या सर्वसमावेशक असणाऱ्या सर्वांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सतीश भाऊंनी आडलेला, नडलेला, पिचलेला, दबलेला, रुतलेला असा कितीतरी या ठिकाणी माणसं आम्ही पाहिलेले आहेत. भाऊ म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व जसं म्हणतात ते भाऊच्या बाबतीत ते समीकरण अगदी सार्थ ठरतं. कधी कुठल्याही वेळेला कोणी अगदी आपला हक्काचा माणूस म्हणून आपला माणूस म्हणून सतीश भाऊंना या ठिकाणी कोणीही फोन करतो. सतीश भाऊंनी कधी पद या ठिकाणी पक्ष, पार्टी, संघटना, जात, पात, धर्म कधी त्याला विचारलं नाही. फक्त त्याचा फोन आल्यानंतर त्याचा प्रश्न या ठिकाणी निकालात लावणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तो माझा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझी ती कामाची पावती आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये जपणं ही माणुसकी आणि मानवतेचं नातं या ठिकाणी सतीश भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये जपलेलं आहे. आपल्या सर्व समावेशक या ठिकाणी सर्वांचा आधारवड या ठिकाणी सतीश भाऊ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सभेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आकाशातील शीतल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सर्व अशा आकांक्षा या ठिकाणी पूर्णत्वाला जात असतानाच आपल्यातली असणारी या ठिकाणी सर्वसमावेशक असणारी ही जी ताकद आहे ती भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून सतीश भाऊ बरोबरची ही ताकद भविष्य काळामध्ये आपल्यासारख्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन ती ताकद आपल्याला भविष्य काळामध्ये डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया असेल, अन्य या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला ती पुढे घेऊन जायची आहे. अशा पद्धतीच्या विचारानं आजचा या ठिकाणी आपल्या सर्वांचा वडीलधारी या नात्याने या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाऊ म्हणून या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून समर्पक अशा या ठिकाणी भावाला ज्या पद्धतीने या ठिकाणी ही भावना लागू पडते ते म्हणजे या ठिकाणी सतीश भाऊ आपल्या सर्वांचा जीवनदानाने आधार या ठिकाणी बनण्याचं काम ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वसमावेशक असलेल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देतो. असंच त्यांचं उत्तरोत्तर कार्य या ठिकाणी महाराष्ट्रावर या ठिकाणी फुलवं जावं आणि महाराष्ट्र डिजिटल मीडियाचा अध्यक्ष म्हणून सांगोला तालुक्याच्या सिरपेचात परत एकदा मानाचं या ठिकाणी सन्मान या ठिकाणी सतीश भाऊनं घेऊन यावा. त्यावेळेला शिवरायांच्या साक्षीनं शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आपण सतीश भाऊंचा ह्याच्याही मोठ्या ताकदीने या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान करूया. आज या ठिकाणी आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.